कथेचं नाव आहे प्रवास तिच्या स्वप्नांचा, भाग 29. जान, हॅलो. कोण आहे का तुझ्यासोबत? कोणाशी बोलत आहेस तू? हॅलो जान, आर यू देअर? स्वानंदीचे प्रश्न ऐकून आता हे दोघेही डोळे मोठे करत एकमेकांकडे पाहू लागले. हॅलो, हां बोल ना सानू, ऐकते मी. कुणाशी बोलत होतीस? कोण आहे तुझ्यासोबत? कुठे कोण आहे? ते 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 तर टी व्ही सुरू आहे ना इथे, त्याचाच आवाज आला असेल तुला. कुणीच नाही. जान्हवी स्वतःला सावरत साहिलकडे रागाने बघत स्वानंदीला पटवून देत होती. हो का? पण अगं आवाज टी व्हीसारखा वाटला नाही. तू कुणाशी तरी बोलत होतीस असंच वाटत होतं मला. स्वानंदीने स्वतःची शंका बोलून दाखवली. ऐक ना सानू, मला मावशी हाक मारत आहे. आपण उद्या कॉलेजमध्ये बोलू. हां, ओके. असं म्हणत जान्हवीने गडबडीत फोन ठेवून दिला. जान्हवीने असा अचानक कॉल कट केल्यामुळे स्वानंदीलाही थोडं आश्चर्य वाटले. कमाल आहे, स्वतःहून कॉल केला आणि नीट बोललीसुद्धा नाही. ती विचार करतच स्टडी टेबलवर जाऊन बसली. आता तर तिचं अभ्यासातही लक्ष लागत नव्हते. तिने टेबलवरून नजर फिरवली तर तिचं लक्ष तिथे ठेवलेल्या प्रॅक्टिकल नोटबुकवर गेलं. तिने ती पटकन उचलून घेत आजचं प्रॅक्टिकलचं पेज उघडलं. त्यावर सकाळी तिनेच लिहिलेलं नाव वाचलं, साहिल मनोहर खानविलकर. कोण आहेस तू नेमका? का मला तुझा चेहरा ओळखीचा वाटला? जान म्हणाली की मी तुला कॉलेजमध्ये बघितलं असेल, पण नाही, या कॉलेजमध्ये तर मी आज पहिल्यांदाच तुला बघितलं. या आधीही मी तुला बघितलं आहे, पण कुठे? स्वानंदी बराच वेळ आठवण्याचा प्रयत्न करत होती, पण काही केल्या तिला आठवतच नव्हते की तिने साहिलला नेमके कुठे पाहिले होते. शी बाबा, काहीच आठवत नाहीये मला. शेवटी वैतागून स्वानंदीने स्वतःचे डोके हाताने गच्च दाबून धरलं. असू दे आता, उद्या परवा कधीतरी भेटेलच ना कॉलेजमध्ये, तेव्हा त्यालाच विचारते. हो, हेच ठीक राहील. जोपर्यंत याचा सोक्षमोक्ष लागत नाही ना, तोपर्यंत मला चैन पडणार नाही. स्वतःशीच विचार करत तिने डोळे बंद केले आणि खुर्चीला मागे डोकं टेकवून बसली. पण 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 जसे तिने डोळे बंद केले तसे अचानकच तिच्या डोळ्यासमोर पिवळ्या रंगाची हुडी घातलेला, लॅबमधून परत जाताना तिला मागे वळून पाहणारा साहिल आला. त्यावेळी त्याच्याशी झालेली ती नजरानजर तिला आठवली आणि अचानक तिला आठवलं, ज्यावेळी त्याने तिच्याकडे पाहिले होते त्यावेळी त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळे भाव होते. हा विचार मनात येताच खाडकन डोळे उघडून जागीच उठून ती उभी राहिली. काय झालं दीदी? अशी का एकदमच उठून उभी राहिलीस तू? सोहमच्या आवाजाने स्वानंदी पुन्हा भानावर आली. कुठे काय? काहीच नाही झालं. स्वानंदीने स्वतःला सावरत पुन्हा बसून घेतले. देकडे तुझी नोटबुक, मी विचारते तुला प्रश्न, बघू किती अभ्यास झाला तुझा. तिचे स्वतःच्या अभ्यासातच लक्ष लागत नव्हते, त्यामुळे स्वानंदी विषय बदलत सोहमचा अभ्यास घेत बसली. इकडे फोन ठेवल्यानंतर जान्हवीने दीर्घ श्वास घेतला आणि ती सोफ्यावर मागे टेकून बसली. साहिलही तिथेच बसून विचार करत होता. त्याला असे विचार करताना पाहून जान्हवी त्याला एकटक बघतच बसली होती. थोडा वेळ असाच निघून गेला. अजूनही साहिल कसल्याशा विचारात होता. तो सोफ्यावर पुढे झुकून बसला होता. दोन्ही गुडघ्यावर हाताचे कोपरे टेकून दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंफून त्यावर हनुवटी टेकवून तो बसला होता. ब्रो, काय झालं? कशाचा एवढा विचार करत आहेस? विचारात हरवलेल्या साहिलला हाताने जरा हलवतच जान्हवीने विचारले. तसा भानावर येत साहिल जान्हवीकडे पाहू लागला. जानू, मला सांग, रोहन तुझ्याशी काही बोलला का? नो, काही खास नाही. खरं तर स्वानंदीला एक्सपेक्ट करत होता तो.
आणि समोर मला बघून जरा राग आला असावा त्याला, पण कंट्रोल करत होता तो खूप. तसं प्रॅक्टिकल संबंधितच बोलणं झालं आमच्यात, बाकी काहीच नाही. जान्हवी आठवत बोलत होती. पण तू असं अचानक का विचारलं आहेस आत्ता? हे बघ जानू, त्या रोहनपासून ना जरा जपूनच राहा हां. जरी तो स्वतःहून बोलायला आला ना तरी त्याला जास्त एंटरटेन करायची गरजही नाही, ओके? साहिल थोड्या कडक आवाजात ऑर्डर देतच तिला म्हणाला. ब्रो, एक विचारू तुला? हां विचार ना. तो रोहन स्वभावाने कसा आहे? नाही म्हणजे मला जरा तो स्वार्थीच वाटला. आणखीही काही शंका आल्या मला त्याला बघून, म्हणून विचारते तुला. जान्हवीने मनातली शंका बोलून दाखविली. येस, तसाच आहे तो. एखादी गोष्ट त्याला हवी असेल ना तर तो त्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. आणि आता तो नक्कीच स्वानंदीच्या मागे आहे. त्याला स्वानंदी आवडते, मग तो तिला मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होईल. तिच्याशी बोलता यावं म्हणून तो नक्कीच तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल. म्हणूनच सांगितलं तुला, त्याच्यापासून जेवढं होईल तेवढं लांबच राहा. चांगला मुलगा नाही आहे तो, समजलं ना? साहिल पुन्हा एकदा तिला समजावत म्हणाला. ब्रो, समजलं मला, पण मला एक गोष्ट अजूनही समजली नाही. तू माझा भाऊ आहेस हे सांगू दे ना मला सानूला. काय फरक पडणार आहे? सांग बरं, तिला समजलं की तू माझा भाऊ आहेस ते? जान्हवी लटका राग दाखवत बोलत होती. जानू, मला सांग, स्वानंदी आणि तू एकमेकींना सगळं सांगता हो ना? साहिलने विचारले. येस, ऑलमोस्ट सगळं शेअर करतो आम्ही, इच अँड एव्हरी सिच्युएशन. मग सपोज पुढे जाऊन जर का तिच्या मनात माझ्याविषयी काही फिलिंग्स तयार झाल्या तर ते सुद्धा शेअर करेल का ती तुझ्यासोबत, जसं बाकीचं सगळं शेअर करते ती? साहिलने जान्हवीला प्रश्न केला. नक्कीच सांगेल, जान्हवी आत्मविश्वासाने म्हणाली. बरं मग आता मला सांग, जर का तिला माहिती असेल की मी तुझा भाऊ आहे तेव्हासुद्धा ती तितक्याच फ्री माइंडने तिच्या मनात असणाऱ्या माझ्याबद्दलच्या भावना तुझ्याजवळ व्यक्त करेल असं तुला वाटतंय का? साहिलने आत्ता मूळ प्रश्न विचारला. जान्हवीसुद्धा आता साहिलच्या या प्रश्नावर विचार करू लागली. क्रमशः